देवाशिष त्याची बायको जेनी सोबत US मध्ये राहायचा। त्याचे आई वडील नव्हते, फक्त आजोबा होते जे पुण्यामध्ये राहायचे। देवाशिष वर्षातनं एकदा जेनीला घेऊन आजोबांना भेटायला यायचा। एके दिवशी देवाशिषला इंडियातनं कॉल आला आणि देवाशिष लगेच जेनी सोबत इंडियात आला। दोघे पुण्याला आजोबांकडे पोहोचले तर दरवाजात लोकांची खूप गर्दी होती, पोलीसही होते। मृत्यू 15 दिवसांपूर्वी झालाय, एकटेच होते ना, त्यामुळे कोणाचं लक्ष नाही गेलं। वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांनी कंप्लेंट केली। देवाशिष आणि जेनी आतमध्ये आले आणि प्रेताला बिलगून रडू लागले। आजोबा, हे काय झालं? माझ्या सोबत आला असता तर हे असं घडलं नसतं। काय इथे राहण्याचा हट्ट केला तुम्ही का? देवाशिष आणि जेनीने आजोबांचे अंतिम संस्कार केले आणि काही दिवस इंडियामध्ये राहायचा निर्णय घेतला। आजोबा तर नाही राहिलेत, आता त्यांची प्रॉपर्टी विकून आपण कायमचे अमेरिकेला निघून जाऊ। हो, जसं तुला योग्य वाटेल। जेनी आणि देवाशिष आजोबांच्या घरी राहू लागले। एके दिवशी दोघेही झोपले होते, तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवला। देवाशिषने दरवाजा उघडला तर भाजीवाली उभी होती। साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी। सॉरी, नकोय मला। देवाशिष आणि जेनीला अमेरिकन खाणं आवडायचं। ते दररोज अमेरिकन खाणं ऑर्डर करायचे आणि खायचे, पण भाजीवाली देखील दररोज सकाळी दारावर ठकठक करायची। साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी। देवाशिष दररोज तिला नाही म्हणायचा आणि दररोज ती नेमाने यायची। एके दिवशी देवाशिषचं पोट खराब झालं आणि तो जेनीला म्हणाला, जेनी, आपण इंडियामध्ये आहोत तर आपल्याला इकडचंच खाणं खाल्लं पाहिजे। अमेरिकन फूड आपल्याला ह्या क्लायमेट मध्ये डायजेस्ट होत नाहीये। उद्या आपण भाजीवालीकडनं भाजी घेऊया। मध्यरात्र झाली होती, जेनी आणि देवाशिष झोपले होते की अचानक त्यांचा दरवाजा ठोठावला गेला। दोघे जागे झाले। आता यावेळी कोण आलंय? मी जाऊन बघतो, असं म्हणताच देवाशिषने जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये तीच भाजीवाली होती। तू तर सकाळी येतेस ना, आता रात्री पण येणं सुरू केलंस, ही काय वेळ आहे का यायची? देवाशिष ओरडला। तेवढ्यात जेनी तिकडे आली आणि ती पण भाजीवालीला पाहून चकित झाली। तुम्हाला भाजी घ्यायची होती, मग भाजी घेऊन आले। ठीक आहे, आणि इकडे। देवाशिषने भाजीची टोपली घेतली आणि जेनीला दिली। ही आत ठेवून दे आणि येताना पैसे पण घेऊन ये। जेनी टोपली घेऊन आतमध्ये आली आणि तिने झाकण उघडलं आणि ते पाहताच तिचा थरकाप उडाला। टोपलीमध्ये भाज्या नाही, हाडं होती। ती पटकन देवाशिषच्या दिशेने पळाली। इथे देवाशिष भाजीवाली सोबत गप्पा मारत होता। अगं, तुला कसं माहिती आम्हाला भाजी पाहिजे म्हणून? कारण मी माणूस नाही, भूत आहे। अचानक भाजीवाली भयानक भूत बनली। देवाशिषचे डोळे पांढरे झाले। पळत पळत जेनी आली आणि तिने भाजीवालीचं रूप पाहिलं। ते पाहताच ती मूर्छित झाली। जेनी, सांभाळ स्वतःला। देवाशिषने जेनीला सांभाळलं आणि दरवाजा लावला। भाजीवाली भूतणी हसत हसत गायब झाली। जेनीला घेऊन देवाशिष थरथरत आत आला। त्याने जेनीला सोफ्यावर बसवलं। जेनी, घाबरू नकोस, मी पाणी आणतो हा। देवाशिष पाणी घेण्यासाठी किचन मध्ये आला आणि तिकडचं दृश्य पाहून तिकडेच हबकला। भाजीच्या टोपलीवर एका तरुण मुलीचं भूत रडत होतं। देवाशिषला पाहताच त्या मुलीचं भूत रडत रडत देवाशिषकडे येऊ लागलं। देवाशिष ओरडला, जेनी पळ, इकडे धोका आहे, असं म्हणत देवाशिष हॉलमध्ये पळाला तर सोफ्यावर जेनी नव्हती। जेनी, कुठे आहेस तू? तेवढ्यात देवाशिषला एका रूम मधून ओरडण्याचा आवाज आला। देवाशिष थरथरतच त्या रूमच्या दिशेने गेला तेव्हा त्याने पाहिलं, भाजीवालीचं भूत जेनीकडनं जमीन खोदून घेत होतं। खोद खोद, आणखीन खोल खोद। अचानकपणे देवाशिषला मागून कोणीतरी धक्का दिला। तो रूम मध्ये आला। त्याने मागे वळून पाहिलं तर मागे तरुण मुलीचं भूत उभं होतं। आलास काय तू? तू पण खोद। तुम्ही दोघी कोण आहात? आम्ही तुमचं काय बिघडवलंय? आधी खोदा तर खरं, सगळं काही समजेल। देवाशिष आणि जेनी रडत रडत रूम खोदू लागले। खोलवर खोदल्यानंतर 2 सापळे बाहेर आले। ते सापळे पाहिल्यावर दोघेही घाबरले। हे सापळे कोणाचे आहेत? इकडे कसे आले?
हा सापळा माझा आहे आणि हा सापळा माझ्या मुलीचा. आम्ही मेलेलो. आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मारून टाकलं होतं तुझ्या आजोबांनी. खोटं, हे सगळं खोटं आहे. खोटं वाटत असेल तर माझ्या या मुलीला विचार, जी रडत बसलीये. माझी मुलगी तुझ्या आजोबांकडे भाजी विकायला आली होती, तेव्हा त्याने तिच्या बरोबर जबरदस्ती केली. आणि मी जेव्हा तिला वाचवायला आले तेव्हा त्याने माझ्यासोबत पण जबरदस्ती केली आणि आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मग आम्ही शपथ घेतली, तुझ्या आजोबांना तर मारूच आणि तुमचा निर्वंश करून टाकू. आजोबांना तर मारून टाकलं, आता तुझी पाळी आहे. असं म्हणताच दोन्ही भूतणींनी देवाशिष आणि जेनीला पकडलं. गळा दाबून दोघांना तडफडून तडफडून मारून टाकलं आणि त्याच खड्ड्यामध्ये पुरून टाकलं. भूतिया आंबेवाला. गरमीचा सीझन म्हणजेच आंब्यांचा सीझन. या सीझन मध्ये आंबे आणि आमरसांचा मजा घेतला जातो. पण हाच आमरसाचा सीझन अमनपूरसाठी खुनाचा सीझन बनला. घडलं काही असं की शहरामध्ये रात्रीच्या समयी एक आंबेवाला घरोघरी फिरायचा. आंबे घ्या ताजे ताजे, मोठे मोठे रसदार आंबे, आंबे घ्या आंबे. आणि जसं कोणी दरवाजा उघडायचं, अहो ताई आंबे घ्या. अरे कसे घेऊ, जरा चव घेऊन बघते. आंबेवाला टोपलीतून एक आंबा उचलून त्याचा रस समोरच्या व्यक्तीच्या हातावर द्यायचा, तर आमरस नाही, रक्त यायचं. रक्त? हे काय आहे? काय रे आंबेवाल्या, ही काय थट्टा आहे? आंबेवाला नाही, भूतिया आंबेवाला. असं म्हणताच तो आंबेवाला एक भयानक भूत बनायचा आणि सुरीने समोरच्याचा गळा चिरायचा. शहरामध्ये भूतिया आमरसवाल्याने दहशत माजवली होती. आंबेवाल्याच्या दहशतीमुळे अख्खं शहर भयभीत झालं होतं. एका तांत्रिकाची मदत घेतली. मी खूप प्रयत्न केले, पण तो भूतिया आंबेवाला वशमध्ये येत नाहीये. जर त्याच्यापासून वाचायचं असेल तर आंबे खाणं सोडून द्या. आंबे विकत घेऊ नका. बाबा, आम्ही त्याच्याकडे नाही जात, तो स्वतःहून आमच्याकडे यायचा. त्याचा पण एक इलाज आहे माझ्याकडे. असं म्हणताच त्या तांत्रिकाने घराच्या एका भिंतीवर काही लिहिलं. आंबेवाले आंबे नका आणू. हे काय आहे बाबा? हाच मंत्र आहे, त्याच्यापासून वाचायचा. शहराच्या सर्व भिंतींवर हा मंत्र लिहा. तो आंबेवाला तुमच्या घरामध्ये कधीही नाही येणार. बाबांनी लिहिलेला तो मंत्र अख्ख्या शहरभर पसरला. लोकांनी भिंतींवर लिहायला सुरुवात केली, आंबेवाल्या आंबे आणू नकोस. आणि कमालच झाली. ना त्या दिवसानंतर कोणी आंबेवाल्याला पाहिलं आणि नाही आंबेवाला कोणाच्या घरी गेला. पण लोकांच्या मनात त्या आंब्यांची भीती बसली होती. कोणीही आंबे विकत घेत नव्हतं. अमनपूरमध्ये आंबे खाणं आता काही साधारण गोष्ट नव्हती. एके रात्री विशाल आणि रीटा दोघे भाऊ बहीण भरपूर सामानासह रेल्वे स्टेशनवरून शहरामध्ये आले. ओहो, एक टॅक्सी नाही मिळत आहे. विचित्रच शहर आहे. बरं झालं बाबा 20 वर्षांपूर्वीच हे शहर सोडून मुंबईला शिफ्ट झाले. मला तर हे शहर खूप आवडतं. या शहरात आपलं पिढीजात घर जे आहे. राहू दे राहू दे, तू तर असं बोलतोयस जसं काही तूच त्या घरात राहिलायस. पहिल्यांदाच आई बाबांना न सांगता समरमध्ये चिल मारायला आपण इकडे आलोय. आपल्याला तर हे पण नाही माहित की आपलं घर कुठे आहे, त्याची अवस्था काय आहे. कुणाला तरी विचारूया. अगं तो बघ, नाक्यावर तो आंबेवाला आहे. नाक्याच्या मधोमध एक आंबेवाला टोपलीत आंबे घेऊन बसला होता. दोघे जण त्या आंबेवाल्याच्या दिशेने चालू लागले की तेवढ्यात त्यांची नजर भिंतीवर पडली. आंबेवाल्या, आंबे आणू नकोस. अरे, हे काय लिहिलंय सगळ्या भिंतींवर? हे पण त्या आंबेवाल्यालाच विचारूया ना, चल. दोघेही आंबेवाल्याच्या दिशेने गेले. आंबेवाला हताश बसला होता. दादा, हे गल्ली नंबर 14 आणि घर नंबर 7 कुठे? आंबेवाल्याने एका खुणेने एका गल्लीच्या दिशेने इशारा केला. थँक्स हा दादा,
दादा, सगळ्या भिंतींवर ही विचित्र अशी स्लोगन का लिहिलीये? आंबेवाले आंबे आणू नका, हेच ना? मॅडम, तुमचा विश्वास नाही बसणार. हा भूताप्रेताचा मामला आहे. भूत प्रेत? ऐको ना बाबा, अहो आम्हाला ऐकायचंय. ही गोष्ट 20 वर्षांपूर्वीची आहे. शहरामध्ये एक गरीब आंबेवाला घरोघरी जाऊन आंबे विकायचा. एके रात्री त्याने एका घराची बेल वाजवली. साहेब, आंबे घ्या ना. नकोयत मला. साहेब, घ्या ना. गरीब माणूस आहे साहेब. अच्छा, चाखून बघू दे मला. साहेब, आता रस सांगतो तुम्हाला. रस नाही, आंबे कापून खायला घाल. आंबेवाल्याने एक आंबा कापून खायला घातला. साहेब, कसा आहे? मजा नाही आली मला. अजून खायला घाल. आंबेवाल्याने अजून एक आंबा खायला घातला. त्या माणसाने पुन्हा तोंड वेंगाळलं. असं करता करता आंबेवाल्याने टोपलीतील सर्व आंबे खायला घातले. मजा नाही आली मला. बळ इकडून. साहेब, पैसे तरी द्या मला. टोपली रिकामी झाली माझी. अरे, कसले पैसे देऊ तुला? चल निघ. आंबेवाल्याला खूप राग आला आणि त्याने सुरी काढली. अरे, तुझी लायकी नाही भिकाऱ्या. मला चाकू दाखवतोस? या चाकूने तुझ्या खून करून टाकेन. हा? काय होणार होतं? त्या बदमाशाने त्या आंबेवाल्याला सुरीने मारून टाकलं. मग तो आंबेवाला भूत बनला आणि लोकांना घरोघरी जाऊन मारू लागला. त्याच भूतापासून वाचण्यासाठी भिंतींवर हे लिहिलं गेलंय. हाऊ सॅड. आता तर तुमच्याकडून पण कोणी आंबे विकत घेत नसेल ना? डोंट वरी, मी तुमच्याकडून आंबे विकत घेऊ. हो, पण आधी आम्ही चाखून नक्की बघणार. आता तुम्हाला आंब्याचा रस खाऊ घालतो. हात पुढे करा बरं. दोघांनी हात पुढे केले आणि आंबेवाल्याने रस काढायला सुरुवात केली. पण आंब्यातून आमरस नाही निघाला. रक्त आलं. रक्त? ही काय थट्ट आहे? मस्करी नाही, बदला. घरांचे दरवाजे बंद झाले तर मग काय? आता मी रस्त्यावर राज्य करेन, हाहाकार माजवेन. असं म्हणताच तो आंबेवाला भयंकर भूत बनला. मग विशाल आणि रीटा थरथर कापू लागले. भूत भूत. आम्हाला सोडून द्या. आम्ही तुमचं काय बिघडवलंय? तू नाही, तुझ्या बापाने. मला माझ्या चाकूने मारणारा मुंबईला पळणारा लफंगा आणि कोणी नाही, तुमचाच बाप आहे. हे ऐकताच विशाल आणि रीटा आश्चर्यचकित झाले. तेवढ्यात भूताने त्याची रक्ताळलेली सुरी काढली आणि दोघांवर वार करायला सुरुवात केली. सपासप वारांमुळे दोघेही घायाळ झाले आणि तडफडून तडफडून मरून गेले. भूत या पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव, सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये. आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजारं घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस. मी जरा हलका होऊन येतो. हा? श्वेता कारमध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली.
हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची टीप का बरं जायली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता, ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब चाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडफडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवालं भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टोंडरा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टोंडरा कार घेऊन माझ्याकडे आला होता. कारचा पंक्चर बनव. फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्जचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले पण ते टोंडरा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टोंडरा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. या रात्री टोंडराने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टोंडरा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. भूतनी आंटी. बऱ्याच वर्षांपूर्वी जंगलामध्ये एक ताकदवान भूतनी तिच्या मुलीसोबत राहत होती. भूतनी तिच्या मुलीची खूप काळजी घ्यायची. ती जंगलातून रोज नवनवीन प्राणी आणून तिला खाऊ घालायची. आई, हा ससा खूपच मऊ आहे, पण हा ना खूपच छोटा होता. उद्या ना तू माझ्यासाठी खूप मोठी म्हैस घेऊन ये. ठीक आहे बाळा. माझी मुलगी छोटी छोटी, म्हैस मागते मोठमोठी. अशीच वेळ निघून गेली आणि भूतनी आता म्हातारी झाली आणि आजारी पडू लागली. आता तिच्या जागी तिची मुलगी शिकार करून आणू लागली.
एके दिवशी म्हाताऱ्या भूतनीने तिच्या मुलीला सांगितलं, बाळा, आता मी जास्त दिवस जिवंत नाही राहणार, म्हणून माझी इच्छा आहे तू माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. सांग आई. जेव्हा मी छोटीशी होते तेव्हा माझी आई माझ्यासाठी शहरातून एक जाडजूड आणि मऊ मऊ माणसाचा मुलगा खायला घेऊन आली. माझी इच्छा आहे की मरण्याच्या आधी पुन्हा एकदा मी माणसाच्या मुलाची चव घ्यावी. ठीक आहे आई, मग तुझ्या पुढच्या वाढदिवसाला आपण माणसाच्या मुलाची चव चाखू. मानवाच्या मुलाच्या शोधात भूतनी शहराच्या दिशेने निघाली. जंगलातून मी आले, शहराकडे मी जाईन. माणसाचं पोर खाऊन माझ्या आईचा वाढदिवस साजरा करीन. शहरामध्ये पोहोचून तिने बरीचशी मुलं पाहिली, पण एकही मूल तिला आवडलंच नाही. तेवढ्यात तिला समोर गट्टू दिसला. हा मुलगा तर खूप मऊ मुलायम आहे, पण हा तर खूपच हडकुळ आहे. याला तर माझी आई एकटीच खाऊन टाकेल, मग मला काय मिळणार? काही हरकत नाही, मी ह्याला खायला घालून चांगलं जाडजूड बनवेन. आणि तिने एका सुंदर आंटीचं रूप घेऊन गट्टूच्या शेजारी राहायला आली. आणि मग तिने एक दिवस गाजराचा हलवा बनवला आणि गट्टूकडे आली. मी गट्टूसाठी गाजराचा हलवा आणलाय. थँक्यू आंटी. आता भूतनी काही ना काही निमित्ताने गट्टूला स्वादिष्ट भोजन खाऊ घालायला लागली. एवढं स्वादिष्ट भोजन खाऊन आता गट्टू देखील खूप जाडजूड झाला. भुक्या भूतनीचं जेवण जेवून गट्टू झाला जाडजूड. आता जाड्या गट्टूला खाऊन भूतनी पण होईल जाडजूड. दुसऱ्याच दिवशी भूतनी आंटीने गट्टूला सांगितलं, मी शहरापासून थोडं दूर असलेल्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातेय. तू माझ्या बरोबर येणार आहेस का? हो हो, मी तुमच्या बरोबर नक्की येईन. आणि मग भूतनीने गट्टूला सोबत घेतलं आणि जंगलाच्या दिशेने निघाली. गट्टूने जसं जंगल पाहिलं त्याने भूतनीला विचारलं, आंटी, तुम्ही मला इथे जंगलात का घेऊन आलात? तुम्ही तर म्हणाला होतात की मला रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाताय. तेव्हा अचानक भूतनी तिच्या मूळ रूपात आली. तू बरंच काही खाल्लंस गट्टू, आता आमच्या खाण्याची पाळी आहे. तुम्ही तर भूतनी आंटी आहात. भूतनी गट्टूला घेऊन तिच्या आईच्या जवळ आली. आई, हे बघ, मी माणसाचं पोर घेऊन आले. याला खाण्यात तर खूप मजा येईल. ह्या दोन्ही भूतणींचं बोलणं ऐकल्यावर गट्टूला कळलं की यांच्यापासून वाचण्यासाठी त्याला काही ना काही शक्कल लढवावी लागेल. तेवढ्यात त्याला एक आयडिया सुचली. आता तुम्ही मला खायचं ठरवलेलंच आहे, तर तुम्ही मला खा. पण तुमच्यापैकी माझं काळीज कोण खाणार? असं म्हणतात माणसाच्या शरीरात काळीज सगळ्यात जास्त स्वादिष्ट असतं आणि जो ते एकदा खातो तो त्याची चव कधीच नाही विसरत. तसं तर मला वाटतं की माझं काळीज भूतनी आंटीनेच खायला पाहिजे, कारण त्यांनी खूप मेहनत केली आहे ना. नाही नाही, तुझं काळीज तर मीच खाणार, कारण माझ्या सांगण्यावरूनच तर तुझी भूतनी आंटी तुला शहरातून इथे घेऊन आलीये. पण मेहनत तर जास्त मीच केलीये ना. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या आईने मला मुलाचं काळीज खायला नव्हतं घातलं, म्हणून याचं काळीज तर मीच खाणार. असं कसं? मेहनत तर जास्त मी केलीये, मग याचं काळीज मीच खाणार. आणि मग बघता बघता भांडण विकोपाला गेलं. म्हाताऱ्या भूतणीने भूतणीवर खूप जोरात प्रहार केला.
मग भूतणीनेही म्हाताऱ्या भूतणीला बेदम चोपलं. अशा प्रकारे दोघी आपसात भांडत मेल्या आणि गट्टू मात्र तिकडनं सुखरूप पळाला. व्हॅलेंटाईन्स वाली रात्र. गोष्ट आहे कोकमपुरा शहरातली. सॅम नावाचा फारच जवान आणि हँडसम मुलगा ट्रेनने त्याच्या मावशीच्या शहरी कोकमपुराला येत होता. ट्रेन स्टेशनवर थांबताच मावशीने सॅमला तिच्या छातीशी कवटाळलं. पहिल्यांदाच माझ्या शहरात आलास, आता मी तुला कुठे जाऊ नाही देणार. काळजी करू नकोस मावशी, अख्खी फेब्रुवारी मी इकडेच एन्जॉय करेन. व्हॅलेंटाईनचा महिना आहे, तुझ्या शहरातून कुठल्या कुठल्या नक्कीच पटून घेऊन जाईन. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी अचानकपणे दचकली. कोकमपुरामध्ये व्हॅलेंटाईन नाही साजरा होत सॅम. पण सॅमचं लक्ष कुठे वेगळीकडेच होतं. अचानकपणे त्याला चक्कर येऊ लागली. हे काय होतंय? काय झालं बाळा? असं वाटतंय ही जागा, हे शहर मी आधीही पाहिलंय. मला कळत नाही काय काय दिसू लागलंय. डोकं प्रचंड दुखतंय. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी हसू लागली. अरे वेड्या, आयुष्यात पहिल्यांदा आलायस इथे. रात्रभर प्रवास झालाय ना तुझा, त्यामुळे झालंय असं. मग सॅम मावशी सोबत मावशीच्या घराकडे निघाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅमने मावशीच्या गॅरेजमध्ये एक बाईक बघितली आणि मावशीला आवाज दिला. मावशी. मावशी तिकडे आली तेव्हा सॅमने विचारलं, ही बाईक आशिष दादाची आहे ना? सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी इमोशनल होऊन बोलली, हो, ही आशिषचीच बाईक आहे. माझा आशिष अगदी तुझ्यासारखाच दिसायचा. देवाने त्याला माझ्यापासून हिरावून नेलं. मावशी रडू लागली आणि सॅमही भावूक झाला. आशिषची बाईक घेऊन सॅम फिरत फिरत रोझी गार्डनला पोहोचला. कळत नाहीये असं का वाटतंय की या गार्डनची माझं जुनं नातं आहे. मला गार्डन मध्ये जाऊन बघायला पाहिजे. सॅम एंट्री गेटवर पोहोचला पण वॉचमनने त्याला तिकडे थांबवलं. नवीन आहेत काय? माहिती आहे ना, व्हॅलेंटाईन संपेपर्यंत रोजी गार्डन उघडत नाही. सॅमने वॉचमन सोबत बरीच उज्जत घातली पण काही फायदा नाही झाला. सॅम परत बाईक पाशी आला आणि अचानकपणे त्याने पाहिलं बाईक मध्ये कोणीतरी गुलाब लावलं होतं. गुलाब बघताच सॅम खुश झाला. चला, इथे आल्याचा काहीतरी फायदा झाला. रात्रभर सॅम गुलाबाचा वास घेत विचार करत होता की हे गुलाब अखेर कोणी ठेवलं असावं. तेवढ्यात त्याला गुलाबामध्ये एक चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, सॅम, उद्या संध्याकाळी रोझी गार्डन मध्ये भेट. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅम रोझी गार्डनला पोहोचला पण वॉचमनला पाहिल्यावर त्याला पुढे जायची हिंमतच झाली नाही. कळत नाहीये या शहराला व्हॅलेंटाईन्स पासून काय अलर्जी आहे. तेवढ्यात अचानक त्याचा हात कोणीतरी मागून खेचला आणि त्याने पाहिलं एक मुलगी त्याला मागणं खेचत बाजूच्या रस्त्याने त्याला गार्डन मध्ये घेऊन चालली आहे. गार्डन मध्ये आल्यावर दोघेही थांबले. थोडा श्वास घेतल्यानंतर सॅमने बघितलं मुलगी फारच सुंदर आणि मॉडर्न होती. ओ, तर तू आहेस जिने बाईक मध्ये गुलाब आणि गुलाबात लेटर सोडलं होतं. मी आहे शर्वरी, तुझ्या मावशीच्या शेजारच्या बंगल्यात राहते. परवा तुला येताना बघितलं आणि बघता क्षणी तुझ्यावर फिदा झाले. मला तुला सांगायचं यार, किती हँडसम आहेस तू खरंच. असं म्हणताच शर्वरीने सॅमला प्रपोज केलं आणि अशा प्रकारे दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली. व्हॅलेंटाईन्सच्या दर संध्याकाळी दोघेही लपत छपत रोझी गार्डन मध्ये भेटू लागले. किस डेची संध्याकाळ होती. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर शर्वरीने अचानकपणे सॅमला किस केलं आणि म्हणाली, उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे. उद्या आपण कायमचे एकमेकांचे हो. उद्या रात्री उशिरा ये आणि आशिषचा कोणताही शर्ट घालून ये, समजलं? शर्वरीच्या किसमुळे सॅम त्याचं सर्वस्व हरवून बसला होता. अर्धी रात्र संपली होती. सॅम आशिषच्या रूम मध्ये त्याचा शर्ट शोधत होता. मावशी तिकडे आली आणि तिने सॅमला पाहिलं. नक्कीच काहीतरी गडबड आहे. फिरण्याच्या निमित्ताने उशिरा घरी येतो आणि आता हे मला याला बाहेर जाण्यापासून थांबवलं पाहिजे. सॅम, सॅम, काय करतोयस? चल निघ इथून. सॅमने मावशीकडे बघितलं. त्याचं वागणं बदललं होतं. तो एकदम भयानक बनला होता. बाजूला हो आई, आज मला कोणीही थांबवू शकत नाही. हा. सॅमने मावशीला धक्का दिला आणि मावशी एका भिंतीवर जाऊन आदळली आणि बेशुद्ध पडली. आशिषचा एक शर्ट सॅमने घेतला
आणि दरवाजा बंद करून मावशीला एका रूम मध्ये बंद केलं. व्हॅलेंटाईन्सची रात्र होती. सॅम आशिषचा शर्ट घालून गार्डन मध्ये शर्वरी सोबत बसला होता. तो आता पूर्णपणे नॉर्मल होता. मला हे सांग की तू आशिष दादाचा शर्ट का आणायला सांगितलास? कारण मी तुला माझ्या जगात घेऊन जायला आले आशिष. शर्वरी अचानकपणे भयानक भूतनी झाली. सॅम प्रचंड घाबरला होता. भूत! घाबरू नकोस आशिष, मी शर्वरी, तुझी प्रेमिका. आठव जरा, 20 वर्षांपूर्वीची ती व्हॅलेंटाईन्सची रात्र. आपण इथे दोघंच बसलो होतो. तेवढ्यात संस्कृती रक्षक बनून काही गुंड इथे आले आणि आपल्याला मारून टाकलं. तू तर सॅम बनून दुसरा जन्म घेतलास, पण मी तुझी वाट बघत राहिले. फक्त तुझी वाट पाहत राहिले. हे काय करतेस तू? हे कोण आहेस तू? शर्वरीच्या भूताने सॅमचे दोन्ही हात पकडले आणि त्याच्या कपाळावर किस केले. अचानकपणे सॅम शांत झाला. मग शर्वरीने सॅमला आलिंगन दिलं आणि तिच्या नखांनी त्याचा गळा चिरून त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे शर्वरीने दुसरा जन्म घेणाऱ्या तिच्या व्हॅलेंटाईनला मारून व्हॅलेंटाईन्सच्या रात्रीच कायमसाठी त्याला तिच्या जगात बोलावलं. क्रिमिनल भूत. एकेकाळी इन्स्पेक्टर ब्रिजेश हे अतिशय आश्वासक आणि धाडसी अधिकारी होते. ते मोठमोठ्या गुन्हेगारांचा सामना करत असे. एका रात्री त्यांचा सामना सायको किलर राकाशी झाला. ते त्याच्या मागे धावत होते आणि राकाही वेगाने धावत होता. पण ब्रिजेशने एक शॉर्टकट घेतला आणि पुढे येऊन राकाला गोळी मारली. मी तुला सोडणार नाही इन्स्पेक्टर. मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारेन. असे सांगताच राकाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह स्मशानभूमीत पुरला जातो. ब्रिजेशला शौर्याचं पदक दिलं जातं. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण खूप आनंदी आहे. तुम्ही दर महिन्याला एक पदक आणता. आता हे सगळे ठेवायचं कुठे ते तरी सांगा. अगं आई, बाबांच्या पदकासाठी एक नवीन खोली बांधूया. खोली नाही, दादा ज्या वेगाने पदक आणत आहे, पदकांसाठी आपल्याला नवीन घरच घ्यावं लागेल. त्याच भयानक रात्री राका परत येतो. पण तो आता माणूस राहिलेला नाही. तो आता भयानक भूत बनला आहे. त्याचे लाल डोळे आणि टोकदार नखे पाहून कोणीही भीतीने थरथर कापू लागेल. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन इन्स्पेक्टर. आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. दुसऱ्या रात्री ब्रिजेशचा भाऊ राजेश ऑफिसमधून घरी परतत होता. तेव्हा त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. राजेश मागे वळून पाहतो तर कोणीच नसतं. तेव्हा त्याला एक विचित्र आवाज ऐकू येतो. तूच आहेस ना त्या शूरवीर ब्रिजेशचा भाऊ? कोण आहे? तेव्हाच राकाचं भूत त्याच्या समोर येतं. मी राका, ज्याला तुझ्या इन्स्पेक्टर भावाने ठार मारलं. आता मी तुला ठार मारे. तुझा शूरवीर भाऊ तुला कसा वाचवतो ते मी बघतोच. राजेशला त्या भूताला पाहिल्यावर घाम फुटतो आणि तो जोर जोरात पळू लागतो. तेव्हा राका त्याच्या गळ्यावरती हल्ला करून त्याचे सर्व रक्त पितो आणि राजेश मरण पावतो. दुसऱ्या दिवशी ब्रिजेश आपल्या भावाला पाहतो आणि ढसाढसा रडू लागतो. कोणी केलं? माझ्या भावाबरोबर हे असं कोणी केलं? मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही. मग ब्रिजेशच्या बायकोला राजेशच्या हातावर नखाने काहीतरी लिहिलेलं दिसतं. बघा, भाऊजींच्या हातावर काहीतरी लिहिलेलं दिसतंय. ब्रिजेश हात वाचू लागतो. भाऊ तर गेला, आता त्याच्या बायकोची पाळी. राका. हे ऐकून ब्रिजेशला धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते.
राकाने हे सगळं केलंय? तो परत येईल याची मला कल्पनाही नव्हती. मी नाही सोडणार त्याला. मला वाटतं आपल्याला गुरुजींना बोलवून घेतलं पाहिजे. हे भूतबाधेचं प्रकरण आहे. हे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पूजा दुसऱ्याच दिवशी गुरुजींना फोन करून बोलवून घेते. राका घरातल्या खिडकीमधून सगळं पाहत असतो. इन्स्पेक्टरची बायको, आता तू तर गेलीस. पूजा घराच्या छतावर सुकलेले कपडे आणायला जाते. तेव्हा अचानक जोरजोरात वारे वाहू लागतात आणि तिथे राका येतो. कुठे आहे तुझा इन्स्पेक्टर नवरा? तुला वाचवायला नाही येणार का? पूजा राकाला पाहून किंचाळू लागते आणि तिचा आवाज ऐकून ब्रिजेश छतावर पळत पळत येतो. पण छताचा दरवाजा बंद होतो. राका, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे. हवं तर मला मार, पण माझ्या परिवाराला सोडून दे. येईल, तुझा देखील नंबर येईल, पण तुझ्या सुंदर बायकोला अजून थोडं सुंदर बनवू दे. पूजा घाबरून पळू लागते की तेव्हाच राका आपल्या नखांनी तिच्या चेहऱ्यावर हमला करतो. पूजाला चेहऱ्यावर झालेल्या जखमांमुळे ती जमिनीवर कोसळते आणि तडपून तडपून मरून जाते. अजून माझा बदला पूर्ण झालेला नाही. मी परत येईन इन्स्पेक्टर. दरवाजा उघडताच ब्रिजेश पूजाकडे येतो आणि रडू लागतो. तेव्हा तिथे गुरुजी येतात. ब्रिजेशचा मुलगा सुधीर राकाच्या भूताबद्दल गुरुजींना सगळं सांगू लागतो. ती एक दुष्ट आत्मा आहे. त्या आत्मेवर अंतिम संस्कार न झाल्यामुळे तिला मुक्ती पण नाही मिळाली. आपल्याला लवकरच तिच्या नावाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून तिला लवकरात लवकर मुक्ती मिळेल. जे करायचे ते लवकरात लवकर करा गुरुजी. मी माझ्या बायकोला आणि भावाला तर गमावलंय. आता मी माझ्या मुलाला नाही गमावू शकत. गुरुजी मंत्र वाचू लागतात आणि त्या क्षणी राका तिथे येते. नाही, तुमची इतकी हिम्मत की तुम्ही लोक मला मुक्ती द्याल. मी तुम्हा तिघांना नाही सोडणार. राका सुधीर जवळ जातो आणि त्याचा गळा आवळतो. सुधीरचा जीव गुदमरू लागतो. तेव्हा गुरुजींनी दिलेलं गंगाजळ ब्रिजेश राकावर शिंपडतो आणि राकाचं मेलेलं शरीर जळू लागतं. हे काय केलंस तू? तेव्हा गुरुजी आपल्या पूजेचा शेवटचा मंत्र वाचतात आणि राकाची आत्मा हवेमध्ये विलीन होऊन जाते. माझा बदला अजून पूर्ण झाला नाही. आणि अशा प्रकारे राकाच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि ब्रिजेश आपल्या मुलाचा जीव वाचवतो. भूतिया परिवार पार्ट 2. एक लांब लचक शहर होतं. शहरामध्ये लोकांची फारच रेलचेल होती. रोज हजारो लोक आपल्या कुटुंबासमवेत शहरामध्ये राहायला यायची आणि छोट्या छोट्या खोल्यांमध्ये घर बनवून राहायची, कारण की जागेचा फारच तुटवडा होता. शहराच्या बाहेर एक जुनं खंडर होतं. खंडरमध्ये भूतांचा एक परिवार राहत होता. भूतिया मम्मी पप्पा आणि त्यांचा एक गोड असा बेटा. हा परिवार मानवांना मारून त्यांचं पोट भरायचा. मम्मी भूत आणि पप्पा भूत सकाळ सकाळी मनुष्यांच्या शोधासाठी शहरामध्ये जायचे आणि छोटं भूत बाळ सुनसान खंडरमध्ये कोळ्याच्या जाळ्यासोबत खेळायचा. भूत मम्मी पप्पा मिळून एक दोन माणसं शहराच्या धकाधकीमधून उचलून आणायचे आणि मग तिघं मिळून त्या मानवांना पूर्ण दिवसाभरासाठीचं जेवण बनवायचे. पप्पा मम्मी, मी पण तुमच्या सोबत उद्या शहरात येईन. या सुनसान खंडर मध्ये कोळ्या बरोबर खेळून खेळून मला खूप बोर झालंय. हो बाळा, नक्की चल. तू काय वेडी झालीस का? शहरामध्ये केवढी गर्दी आहे, लोकांना राहायला जागा नाहीये आणि हे साहेब मनोरंजनासाठी शहरात निघाले. काही गरज नाहीये, तू इकडेच खेळायचं, आम्ही मनुष्य घेऊन येऊ. हे ऐकून भूतिया बाळ नाराज होऊन भूतिया मम्मीला बिलगून रडू लागला. दुसऱ्या दिवशी भूतिया मम्मी पप्पा माणसं शोधण्यासाठी शहरामध्ये उडत उडत निघून गेले आणि बिचारा भूतिया बेटा कोळ्यासोबत खेळत राहिला.
तू एकटी या खंडर मध्ये मोर नाही होत? मी खूप पकलोय, शहरात जायचंय मला. तेव्हा भूतिया बाळाला मोठमोठ्या मशीन्स आणि बुलडोझरचा आवाज ऐकू आला. त्याने लपून बाहेर बघितलं तर महाकाय मशीन्स मिळून खंडरला तोडायचं काम करत होती. खरं तर निर्मल नावाचा खूप मोठा बिल्डर खंडर तोडून तिकडे फार मोठी बिल्डिंग उभी करू इच्छित होता. खंडरची जमीन देखील त्याने विकत घेतली होती. निर्मल त्याच्या मित्रांसोबत मजुरांचं काम पाहत होता. शहरामध्ये खूप गर्दी आहे, लोकांकडे राहायला जागा नाहीये. इथे मी फार मोठी बिल्डिंग बनवेन आणि मग हळूहळू अजून बिल्डिंग बनवत जाईन. निर्मल, वेडेपणा करू नको. फार मोठा घाट्याचा सौदा करतोस तू. हे भूतिया खंडर आहे म्हणून एवढ्या स्वस्तात मिळालंय. विचार कर, लोक इकडे यायला घाबरतात, मग तुझ्या सोसायटी मध्ये राहणार कोण? माझा भूतांवर विश्वास नाहीये. भूतिया बाळ दिवसभर बुलडोझर मशीनचं काम एन्जॉय करत होता आणि रात्री मम्मी पप्पा येताच त्याने सगळी गोष्ट त्यांना सांगितली. बाबा, खूप मोठी मशीन्स होती. काम बघून तर मला खूप मजा आली. तू बिल्डर वेडा झालाय, आपलं घर तोडत आहे. उद्या नाश्त्यामध्ये त्याचे मजूर खाऊया. मग काय, दुसऱ्या दिवशी जसं काम सुरू झालं, संपूर्ण परिवार त्या मजूर आणि मशीनच्या ड्रायव्हरवर तुटून पडला. त्यांना पकडू लागलं. जे वाचले ते पळून गेले आणि जे पकडले गेले ते भूतांचं जेवण बनले. निर्मल सेठ हताशपणे सगळं बघत होता. मी तर आधीच म्हणालो होतो, धोका आहे. आता मी माझे अजून मजूर नाही पाठवणार. निर्मल हताशपणे त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता. तेव्हा त्याची सेक्रेटरी येऊन म्हणाली, सर, कोणालाही आपल्या सोसायटीत फ्लॅट बुक करायचंच नाहीये. अशाने तर प्रोजेक्ट बर्बाद होईल. नाही लिली, मी प्रोजेक्ट कोणत्याही किमतीत पूर्ण करेन. दुसऱ्या दिवशी निर्मल खंडर मध्ये जाऊन भूतांना भेटला. आता कशाला आलायस? माफी मागायला? नाही, सौदा करायला. कोणता सौदा? बघा, मला माहितीये तुम्ही माणसं खाऊन पोट भरता, त्यासाठी शहरामध्ये जाता मुलाला घरात एकटं सोडून. विचार करा, जर माणसं स्वतः उठून तुमच्याकडे आली तर मग कसं होईल? हे कसं काय शक्य आहे? मी खंडर तोडून इकडे बिल्डिंग बनवणार आहे. मग तर लाखो लोक इकडे राहायला येतील. मी तुला सोसायटीमध्ये एक फ्लॅट पण देईन. कुटुंबासोबत आरामात राहा आणि सोसायटीच्या बाकी लोकांना खाऊन टाक. आम्ही तयार आहोत. बोल, काय पाहिजे? बघ, काम जसं चाललंय चालू दे. सोसायटी होईपर्यंत जंगलात जा. काम संपल्यावर परत या. मग काय, भूतिया परिवार जंगलाच्या दिशेने उडाला आणि निर्मलचं थांबलेलं काम सुरू झालं. बघता बघता खंडरच्या जागी एक आलिशान सोसायटी उभी राहिली आणि निर्मलचं स्वप्न पूर्ण झालं. जशी ही बातमी भूताला कळली, तो परिवारासकट तिकडे हजर झाला. निर्मल, सोसायटी तर रिकामीच आहे. तूच तर म्हणाला होतास की लोक येतील. माणसं आहेत भावा, भूत नाहीयेत. पॅकिंग करायला वेळ लागतो. तू चिंता नको करू. तुझा फ्लॅट पण रेडी आहे आणि जेवणासाठी काही मजूर फ्लॅट मध्ये बांधून ठेवलेत. ये ना, तुला तुझा फ्लॅट दाखवतो मी. निर्मल भूतिया परिवारासोबत एका फ्लॅटच्या समोर उभा राहिला आणि दरवाजा उघडून म्हणाला, या आतमध्ये, एन्जॉय. जसा भूतिया परिवार आतमध्ये गेला, निर्मलने दरवाजा बंद केला. भूतांनी आतमध्ये पाहिलं तर आतमध्ये बरेचसे तांत्रिक मांत्रिक होम हवन करत होते. भूतांना पाहिल्यावर तांत्रिक भूतांवर मंत्र आणि विभूतींची बरसात करू लागले आणि बघता बघता भूत जळू लागले. पप्पा, वाचवा. धोका दिलाय. निर्मल, हे तू बरोबर नाही केलंस. तांत्रिकांनी भूतांना घेरलं. मंत्र आणि विभूतीचा पाऊस सतत बरसू लागला आणि बघता बघता पूर्ण भूतिया परिवार जळून भस्म झाला. मनुष्य खाणारं भूतांचं कुटुंब. अनेक वर्षांपूर्वी एका जंगलात भूतांचं कुटुंब राहायचं. त्यांच्या कुटुंबामध्ये मम्मी भूत, बाबा भूत आणि त्यांचा छोटा मुलगा भूत होते. ते जंगलातल्या प्राण्यांना खाऊन स्वतःचं पोट भरायचे. आज मी आपल्यासाठी हत्ती घेऊन आलोय. आज आपण हत्ती
असेच अनेक दिवस गेले. मग एक दिवशी मुलगा भूत म्हणाला, बाबा, मी रोज हत्ती किंवा हरिण खाऊन बोर झालो आहे. आता मला काहीतरी वेगळं खायचंय. पण प्रत्येक जंगलात तुला हेच प्राणी खायला मिळतील. असं असेल तर आपण शहरात जाऊ आणि दष्टपुष्ट माणसं खाऊ. हा, हे बरोबर राहील. हा, आता आपण शहरात जाऊया आणि मनुष्य खाऊया. त्याच रात्री ते तिघं शहरात जायला निघतात आणि जाता जाता ते गातात, आम्ही शहरात जाणार, मनुष्य खाणार. शहरात पोचताच त्यांनी बघितलं की चहूबाजूला फक्त मनुष्य आणि मनुष्यच आहेत. बाबा बाबा, इकडे तर खूप मनुष्य आहेत. हो, इथे तर छोटे मोठे लुकडे जाडे प्रत्येक प्रकारचे मनुष्य आहेत. खूप मजा येईल. मग ते तिघेही बागेजवळच्या एका रिकाम्या घरात राहू लागले. भूत बाबा रोज एखाद्या माणसाला बागेमधून उचलून आणायचे आणि ते तिघेही त्या माणसाला रोज मजेत खायचे. हे मनुष्य तर एकदमच स्वादिष्ट आहेत. पोट भरून खा माझ्या मुला, कारण शहरात माणसं कधीच संपत नाही. असेच काही दिवस गेले. मग एकदा सोसायटी मधल्या सेक्रेटरीच्या लक्षात आलं की बागेमधली माणसं कमी झाली आहेत. हा विचार करून ते जवळच्या एका पोलीस चौकीत गेले. मला असं वाटतंय की बागेत काहीतरी गडबड चालू आहे. तुम्ही लवकरच काहीतरी करा. चिंता नका करू सेक्रेटरी साहेब, मी माहिती काढतो. पोलीस साहेबांनी बागेमध्ये जागोजागी CCTV कॅमेरा लावले. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी कॅमेरा रेकॉर्डिंग पाहिलं तेव्हा त्यांना विश्वासच नाही बसला. कॅमेरामध्ये साफ साफ दिसत होतं की एक मनुष्य उडत उडत बागेच्या बाहेर चाललाय. ओ सेक्रेटरी साहेब, हा माणूस असा उडत तिकडे रिकाम्या घरात कुठे चाललाय? मला तर वाटतंय ह्याला कोणीतरी भूत घेऊन चाललंय. मला पण वाटतंय की ह्याला भूत घेऊन चाललंय, पण रेकॉर्डिंग मध्ये तर भूत दिसत नाहीये. आता आपण काय करणार? मला तर फक्त माणसांना पकडता येतं, मला भूतांना पकडता नाहीये. त्यामुळे मला माफ करा सेक्रेटरी साहेब, मी याच्यामध्ये तुमची काही मदत करू शकत नाही. हे ऐकून सोसायटीचे सेक्रेटरी खूप नाराज झाले आणि तिकडून निघून गेले. त्यांना काहीच समजत नव्हतं की त्यांनी आता काय करावं. मी काय करू? सोसायटी मधल्या लोकांना सांगितलं तर ते घाबरून जातील. हा विचार करून त्यांनी कुणालाच काहीच नाही सांगितलं. आणि दुसरीकडे बागेतील एक माणूस रोज गायब होत राहिला. आता सेक्रेटरी साहेबांना राहावलं गेलं नाही. त्यांनी लगेचच मीटिंग बोलावली आणि सगळ्या सोसायटी मधल्या लोकांना खरं खरं सांगून टाकलं. हे भूत बागेजवळच्या रिकाम्या घरात राहतंय. आता तुम्हीच सांगा मला काय करायला हवं. भूताचं आम्ही काय करणार? मला असं वाटतं की आपण ही सोसायटी सोडून इकडून निघून जायला हवं. पण आपण इतकी मोठी सोसायटी सोडून जाणार कुठे? पण इकडे राहिलो तर भूत आपल्याला खाऊन टाकेल. हो, पण सोसायटी सोडून पळून जाणं चुकीचं ठरेल. मला वाटतं की आपण त्या भूतांना इकडून पळवलं पाहिजे. पण कसं? माझ्याकडे एक आयडिया आहे. मग ठरल्यानुसार त्यांनी पूर्ण बागेमध्ये पोस्टर्स लावले. पुढल्या आठवड्यात सेक्रेटरी साहेबांचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सेक्रेटरी साहेबांनी भूताचा केक कापायचं ठरवलंय. त्यामुळे जो माणूस भूत पकडून आणेल सेक्रेटरी साहेब त्याला 1 लाख रुपये देतील. जेव्हा ही गोष्ट भूत कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप घाबरले. ही माणसं तर खूप खतरनाक आहेत. हे आपल्यासारख्या भूतांचा केक बनवून खातात. आपण जर या माणसांच्या हाती लागलो तर हे आपला पण केक बनवून आपल्याला खाऊन टाकतील. बाबा भूत, आई भूत, मला मनुष्याची भीती वाटते. मला परत आपल्या जंगलात म्हणजे घरी जायचंय. बाबा भूत, मला परत जंगलात घेऊन चला. मी रोज हत्ती खाईन. मी परत कधीच जंगलाच्या गाण्याने बोर नाही होणार.
रडू नकोस मुला, आपण लगेच पुन्हा जंगलात जाऊ. अशा तऱ्हेने मनुष्याच्या एका नाटकाला घाबरून भूत कुटुंब परत जंगलात निघून गेले आणि सोसायटीमधल्या लोकांना भूत कुटुंबापासून मुक्ती मिळाली. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला, ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती, ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं, हे सडका पाणी आहे, थांब थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधनं पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी, सोड ग. काय झालंय काय तुला? रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये
आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत, असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मीमध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद. मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. भूतनी आंटी पार्ट 2. एक छोटस शहर होतं. शहरामध्ये होती एक कॉलनी. नाव होतं भूतनवाडी. भूतनवाडीतील प्रत्येक आई भीतीच्या सावटाखाली जगायची, कारण की भूतनवाडीच्या एका घरामध्ये एक म्हातारी भूतणी जंगलातून राहायला आली, जी कॉलनीतील लहान लहान मुलांना पकडून सतवायची आणि त्यांना खाऊन टाकायची. भूतनी म्हातारी होती, पण काळ्या जादूमध्ये माहिर होती. ती कोणत्या तरी खूबसूरत आंटीचं रूप घ्यायची आणि मैदानात खेळणाऱ्या मुलांकडे जाऊन त्यांना भुलवून थापा मारून त्यांच्या घरी आणायची आणि मग मारून टाकायची. चल बाळा, माझ्या घरी चल, मी तुला रबडी खायला देईन. मुलंही त्या भूतणीच्या गोष्टींमध्ये अडकायची आणि तिचं बोट पकडून तिच्या घरी यायची. तिच्या घरामध्ये पाऊल ठेवताच अचानक त्या भूतणीचं रूप बदलायचं आणि तिच्या सत्य रूपात यायचं, ज्यांना बघून ती पुरं घाबरायची. मम्मी, मला वाचव, मला सोड ना. तू आंटी नाही, भूतणी आहेस. भूतनी नाही, भूतनी आंटी. खायला आला होतास रबडी, आता स्वतःच खाणं बनशील. भूतनी आंटीला पप्पी दे बरं बाळा, आणखीन किती ओरडशील. नाही, मी तुला पप्पी नाही देणार. तू फार वाईट आहेस. सोड ना मला मम्मी. बडबड बंद कर, मला खाऊ दे तुला. चल. या प्रकारे भूतणीच्या त्या कारनाम्यांमुळे कॉलनीमध्ये हाहाकार माजला. लोक म्हाताऱ्या भूतणीकडे गेले, त्यांनी समजावलं, पण त्याने काही फरक नाही पडला. मग लोकांनी तंत्रमंत्राचा सहारा घेतला. तांत्रिकांना तिच्या घरासमोर बसवलं, पण दुष्ट भूतणीने त्यांनाही तिच्या शक्तीने पळवून लावलं आणि ती तिची मनमानी करू लागली. अशा प्रकारे कॉलनीचं नाव भूतनवाडी पडलं. बघा, जर या कॉलनीमध्ये राहायचं असेल तर मुलांना घेऊन आपल्या घरामध्ये बंद राहा, नाहीतर कॉलनी सोडा. बस फक्त आता हे 2 उपाय उरलेत आपल्याकडे. बिचारी लोक कॉलनी सोडून जातील तरी कुठे. त्यांनी त्यांचे घरचे दरवाजे कायमचे बंद केले आणि भीतीच्या सावटाखाली जगू लागले. लोकांच्या सतर्कतेमुळे भूतणी पण त्रासू लागली, कारण की ती अजून म्हातारी होऊ लागली आणि तिला खाणं मिळणंही कठीण झालं होतं. हे काय, लोकांनी तर दारं बंद करून घेतलीत. आता मी कशी जगणार? मला वाटतं आता पुन्हा जंगलचा रस्ता धरावा लागेल. तेव्हा भूतनीने पाहिलं की एक बाई तिच्या गोलमटोल मुलासोबत येत होती. अरे वा, बहुतेक करून कॉलनीत नवीन राहायला आलेत. मुलगा पण अगदी फुग्यासारखा फुगलेला दिसतोय. इथे सर्व घरांचे दरवाजे बंद बघून मुलगा त्रासला. मम्मी. काय रे गोलू? माझा फ्रेंड म्हणत होता की चांगली कॉलनी आहे, पण इथे तर सर्व दरवाजे बंद आहेत. एकही मुलगा दिसत नाहीये. आता मी खेळणार कोणासोबत? तेव्हा भूतनी रूप बदलून त्यांच्या समोर उभी राहिली. तुमचं स्वागत आहे आमच्या कॉलनीमध्ये. थंडीमुळे लोकांनी दारं बंद करून ठेवले. अरे वा, तुमचा मुलगा तर अगदी माझ्या मोलू सारखा आहे. माझा मोलू आत्ताच मैदानात खेळायला गेलाय. मैदानाचं नाव ऐकताच गोलू खुश झाला. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर मुलगा आणि आई निघून गेले आणि भूतनी खुश झाली. आज तर पार्टी करणार मी. थोड्या वेळानंतर फुटबॉल हातात घेऊन गोलू मैदानात पोहोचला. तेव्हा त्याने पाहिलं मैदानात त्याच्या वयाचा एवढा मुलगा खेळत होता. हे बघून गोलू खुश झाला. तू मोलू आहेस ना? माझं नाव गोलू आहे. माझ्यासोबत खेळशील का?
नक्की खेळेन मी. मग काय, बराच वेळ दोघे खेळत होते आणि खेळता खेळता ते थकले. खूप घाम आलाय आणि आता तहान पण लागलीये. मग चल माझ्या घरी पाणी पिऊन येऊया. तुझं घर जवळच आहे ना? तुझी मम्मी भेटली होती मला. चला जाऊया आपण. गोलू मोलूच्या मागे मागे त्याच्या घरापाशी पोहोचला तेव्हा भूतनी आंटी बनून घरापाशी उभी होती. ये बाळा. गोलू मोलू सोबत जसा त्याच्या घराच्या आतमध्ये गेला, घराचा दरवाजा बंद झाला आणि मोलू पण गायब झाला. मोलू, कुठे आहेस तू? घरात यावा गोलू म्हणून पाठवून दिला मी नकली मोलू. भूतनीचं भयानक रूप बघून गोलू कापू लागला. वाचवा, वाचवा मम्मी. प्यायला आला होतास पाणी, आता माझी तहान भागवशील. भूतनी आंटीला पप्पी देऊन टाक, आता आणखीन किती ओरडशील. प्लीज मला नका मारू. मी माझ्या मम्मीचा एकुलता एक मुलगा आहे. आईचा एकुलता एक मुलगा, जसा कापूस हलका फुलका, कच्चा कच्चा चावून टाकीन. हाती लागला एक कावळा मुलगा. असं म्हणताच भूतनी गोलूच्या दिशेने सरकू लागले आणि गोलू मागे मागे सरकू लागला. जसं भूतनीने गोलूला टच केलं, तिला विजेचा करंट लागला आणि ती जळू लागली. हे माझ्यासोबत काय होतंय? तेवढ्यात गोलूची आई तिकडे आली. अगदी बरोबर होतंय. तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही? तुझ्यासारख्या शेकडो भूतनी पाहिल्यात मी. पण मी जळते कशी काय? कारण गोलूच्या गळ्यात त्याच्या आजीने दिलेला ताईत आहे. तुझ्यासारख्या हजारो भूतनी एक होऊन जरी आल्या ना, तरी त्या जळून भस्म होतील इतकी शक्ती आहे या ताईतामध्ये. चल गोलू. असं म्हणताच मम्मी गोलूला घेऊन निघाली आणि भूतनी आंटी तडपून तडपून राग झाली. मग काय, मग तर कॉलनीचे सर्व दरवाजे गोलू आणि त्याच्या आईच्या स्वागतासाठी उघडे झाले.